हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दीपा. दीपा नॉनव्हेज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. तर आज मी मुलांसाठी आईस्क्रीमच बनवणार होते. तर त्यासाठी तुम्हाला असाच व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर चला म्हटलं बरेच दिवस झालं मुलांसाठी काही आईस्क्रीम वगैरे बनवलेलं नाही. तर आईस्क्रीम बनवूया आणि माझ्याकडे घरात असे बरेच प्रोडक्ट आहेत जे की आईस्क्रीम, केक वगैरे मी सर्व घरीच बनवत होते. परंतु आता त्याला बरेच वर्ष झाले. ज्या 3-4 वर्ष झाले त्यापूर्वी मी बनवत होते. घरीच केक वगैरे असे बनवायचे आणि आता मी शॉपमध्ये जायला लागल्यापासून ह्या 3 वर्षात मी काही घरी केक वगैरे काहीच बनवलेलं नाही. तर आता अचानकच अशी आठवण झाली, म्हणलं चला घरचंच मुलांना आईस्क्रीम बनवून देऊया घरच्या दुधाचे. आणि विकतचं तर प्रोडक्ट काही आईस्क्रीम पण अजून बाजारात आलेलं नाही, तितका उन्हाळा सुरुवात झालेली नाही उन्हाळ्याला. तर म्हणलं बाहेरचं विकत घेण्यापेक्षा घरचं दूध आहे तर छानपैकी घरीच बनवूया आपण. म्हणून मी प्रोडक्ट जे आहेत ते काढलेले आहेत आईस्क्रीम बनवण्यासाठी. परंतु इथं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की आता हे 3 वर्षापूर्वी मी घेतलेले होते, तर ह्या पूर्ण प्रोडक्टची एक्सपायरी झालेली आहे. म्हणजे 3 वर्षापूर्वी म्हणजे हे कधीच संपून गेलेले आहेत. एक 5-6 महिन्यापूर्वीच हे सर्व प्रोडक्टची डेट संपून गेलेली आहे. तरीही हे फ्रीजमध्येच होते. माझ्या काही लक्षही माझं गेले नाही त्याकडे आणि माझ्याही असं कधी लक्षात आलेलं नाही की हे प्रोडक्ट आपले खराब होऊन जाते, आपण याच्यापासून काहीतरी बनवूया, असे माझ्या लक्षातच आले नाही. आणि आता जेव्हा मला आईस्क्रीम बनवायचं होतं त्यावेळेस मी हे सर्व काढले फ्रीजमधून. तर त्यावेळेस मला समजलं की या सर्वांची डेट संपलेली आहे. आणि इथं पाहताच कंपाऊंड चॉकलेट तर माझं किती शिल्लक राहिलेलं आहे. पूर्ण पॅकेटमधून अर्ध पॅकेट शिल्लक राहिलेलं आहे. आणि हे केकचं सामान पण खूप महाग असतं. याच्यामध्ये सर्वच आहे. कंपाऊंड चॉकलेट आहे, बेकिंग पावडर आहे, नंतर बेकिंग सोडा आहे, कलर आहेत, काही असे चॉकलेटमध्ये क्रश वगैरे आपण वापरतो तसंही आहे काही. कारण की केक बनवताना फ्लेवर वगैरे असतात, एसेन्स असतात, सिरप असतं. ते सिरपसुद्धा माझं खराब झालेलं आहे. ते तर मी मध्येच एक बॉटल 1 लिटरची टाकून दिलेली आहे. त्या सिरपचंही नंतर मला समजलं की सिरप आपण शिऱ्यामध्ये वगैरे सुद्धा पायनॅपलचं टाकून पायनॅपल फ्लेवरमध्ये शिरा बनवतात तसंही बनवलं असतं. पण ते एक्सपायरी झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि असे बरेचसे प्रॉडक्ट असतात आपल्या घरामध्ये जे की आपण यूजही करत नाही. फक्त त्या ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस आपण बाजारातून घेऊन येतो आणि नंतर 1-2 वेळेस करतो आणि ते तसेच पडून राहतात. त्याकडे आपलं लक्षही जात नाही आणि आपल्या अशा लक्षातही येत नाही की ह्याची डेट संपून जाईल, आपण याचा काहीतरी यूज करूया. ज्यावेळेस नंतर आपल्याला नेक्स्ट टाइम आठवण येते त्यावेळेस आपण काढतो तर त्याची एक्सपायरी संपलेली असते. आणि मग असेच हे वेस्ट जातात. जे रोजच रेग्युलर समजा बनवत असतील काय याच्यापासून प्रोडक्ट तर त्यांना हे यूज होतात. पण आपण घरगुती म्हणल्यावर कधीतरी याचा वापर करतो आणि जास्त काही याचा वापर होत नाही. मग ते प्रोडक्ट तसे शिल्लक राहतात पडून आणि मग ते वायाच जातात. तर इथं मी मुलांसाठी आईस्क्रीम बनवायला घेतलेला असेल तर तुम्ही पाहताच आणि आज कसा माझ्या साईडला बसलेला आहे. मुलांची एक वेगळीच उत्सुकता असते. मम्मी घरी काहीतरी नवीन बनवणार आहे म्हणलं की त्यांची खूप लुडबुड असते मध्ये, मी तुला मदत करू का, मी हे करू का, मी ते करू का. आता अद्वैत तर इथं माझ्यापाशी बसूनच राहिलेला आहे आणि त्याला तर असं घरचं काही बनवलेलं खूप आवडतं. बाहेरचं विकत घेऊन खाण्यापेक्षा घरी बनवलेलं तो खूप आवडीनं खातो. आणि त्याला आता सारखंच मला तो म्हणत होता इथं मी क्रीम फेटत आहे, म्हणजे आईस्क्रीमच हे करत आहे, मी घरच्या दुधाचं आईस्क्रीम बनवलेलंच हे करत आहे. परंतु यावेळेस माझ्याकडनं सर्व प्लॅन फिसकलेला आहे. कारण की मला CMC पावडरच नव्हती घरी आणि त्याच्यामुळे आईस्क्रीम काही फुललेलंच नाही. मग जसं आहे तसंच मी घरच्या प्रॉडक्टमध्ये आता बनवलेलं आहे. कारण तुम्ही आता पाहिलं असेल मी काल तर सर्व वस्तू फ्रीजमधल्या टाकून दिलेल्या आहेत. आता नवीन घेणार आहे तर ऑनलाईनच मागवलेलं आहे आता मी. कारण इथं शॉपमध्येही एक्सपायरी झालेला डेट देतात. कारण 1 वर्षा समजा एक्सपायरी शक्यतो केकच्या आणि आईस्क्रीमच्या प्रोडक्टला वगैरे असं जास्त दिवसाची असते, 3 वर्षाची असते. म्हणजे प्रोडक्ट बनवल्यापासून 3 वर्षापर्यंत आपल्याला चालतं. परंतु समजा ते जुनंच असेल तर मग 1 वर्ष पण राहू शकते त्याची एक्सपायरी. तसं आमच्या जवळच्या लोकल शॉपमध्ये तसंच आहे. कारण की त्यांनी अगोदर भरलेला माल असतो, त्याची एक्सपायरी आता संपत आलेली असते आणि मग तसं आपण खरेदी केलं तर ते जास्त दिवस आपल्याकडे राहतही नाही आणि त्याची एक्सपायरी लगेच संपून जाते. मग ते आपल्याला यूजही होत नाही इतकं प्रॉडक्ट. त्यासाठी मी आता ऑनलाईनच मागवलेलं आहे, जेणेकरून बघूया म्हणलं त्याच्यावरती तर किती डेट येत आहे. समजा आता 26 चालू आहे, 26 मध्ये बनवलेलं प्रोडक्ट आलं तर 3 वर्षापर्यंत म्हणजे 28-29 पर्यंत प्रोडक्ट चालतात आणि हे काही जास्त यूज होत नाहीत आपल्याला. कधी तर आपण घरी थोडंसं प्रोडक्ट बनवणार त्यासाठी थोडंसंच लागतं. इसेन्स वगैरे तर 1-2 टिपकेच आपण वापरतो. कलर हे
ते जास्त शिल्लकच राहतं तसं. तर इथं आद्वैक तर खूपच एक्साइटेड झालेला आहे. सारखंच मला विचारत आहे, मम्मी झालं का, मम्मी झालं का, म्हणून त्याला म्हणलं लगेच नाही बाबा होणार बाळा. इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.